संहितेमध्ये महाबळेश्वर शिवलिंगाचा महिमा सांगितला जातो। ज्या महाबळेश्वरला लोक केवळ पर्यटन म्हणून फिरण्याकरता जातात, तर त्या महाबळेश्वराला गोकर्ण तीर्थ असं म्हणतात। त्या महाबळेश्वराचा महिमा श्रवण करा। तिथे फक्त मौज मजा करण्याकरता नाही, तर ते तीर्थ आहे। त्या तीर्थामध्ये भगवंताचं दर्शन घेण्याकरता, क्षेत्रामध्ये भगवंताचं दर्शन घेण्याकरता गेलं पाहिजे। महाबळेश्वर शिवलिंगाचा महिमा सांगायला ब्रह्मदेव नारदजींना सांगायला प्रारंभ करतायत। एक सौमिनी नावाच्या ब्राह्मणाची कन्या उपवर झाली, विवाह झाला, पण तिचे पती रोगग्रस्त झाले आणि अल्प काळात मेले। लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात तिला वैधव्य प्राप्त झालं। त्यामुळे तारुण्यात विधवा झाल्यामुळे ती व्यभिचार कर्मामध्ये रत झाली। शक्यतो तारुण्यामध्ये माणसाला काम जो आहे तो विशेष प्रकारे त्रस्त करत असतो। वैधव्य प्राप्त झालं, ऐन तारुण्यामध्ये पती वारले म्हणून व्यभिचार कर्म करू लागली, तर घरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिलं, जा तो धर्मभ्रष्ट झाली, दुराचरण करू लागली। त्यामुळे ती घरातून बाहेर निघाली आणि जंगलामध्ये जाऊन इतस्तत भ्रमण करू लागली। ततसा मन्मथाविष्ट हृदयासापि विविधवापि च युवावस्था विशेषेण बभूव व्यभिचारिणीं। युवावस्थेमध्ये व्यभिचारिणी झाली। कुटुंबाच्या द्वारे त्याग केल्यामुळे वनामध्ये गमन केलं, तर एका बिल्लाने तिला घरी आणलं। बिल्लाने तिला पत्नी बनवलं आणि तो बिल्ल तिच्या सोबत राहू लागला। ती बिल्ल्यासोबत राहू लागली, मांसाहार करू लागली, मद्यपान करू लागली, अनाचार अत्याचार दुराचरण करू लागली। एके दिवशी मद्यधुंद अवस्थेमध्ये असताना तिला कळकळून भूक लागली। गोठ्यामध्ये मेंढा आणि गाईचं वासरू बांधलं होतं। तिने मोठी तलवार घेतली, तिला मारायचा होता मेंढा, पण तू मद्यधुंद अवस्थेमुळे तिला समजलं नाही। त्यामुळे तिने तिचा तलवारीचा आघात केला वासरावर। तिच्याकडनं गोवत्स वध झाला, गाईचा वध झाला, गोहत्या घडली। परंतु तिच्या मुखातून दोनदा शब्द बाहेर पडले, शिव शिव, म्हणजे वाईट घडलं। एखादी घटना जर वाईट घडली तर काही लोकांच्या मुखातून शब्द बाहेर पडलो, अरे अरे। तिच्या मुखातून बाहेर पडले शिव शिव। मारायचा होता मेंढा, पण मेलं मात्र गाईचं वासरू। आपल्याकडनं दोष घडला, परंतु विवेक नष्ट झाल्यामुळे तिने म्हटले, जाऊ दे आता, मेंढा काय आणि वासरू काय। तिने त्या वासरूला आणलं, कापलं, मांसाहार केला, गोमांस खाल्लं, दुराचरण करू लागली। आणि त्याचा परिणाम जेव्हा ती मेली तेव्हा अनंत जन्मापर्यंत नरक यातना भोगली। नरक यातना भोगून ती पुढील जन्मामध्ये एका शोपाच असणाऱ्या चांडाळ कुळामध्ये तिचा जन्म झाला। जन्मापासून आंधळी, एवढी काळी होती की कोळसा तरी तिच्यापेक्षा गोरा होता। काळी कुट्ट जन्माला आली, अत्यंत कुरूप जन्माला आली आणि विशेष गलित कुष्ठ झाला तिला। मुली किती जरी भेटत नसल्या तरी कोणता तरुण तिच्याशी विवाह करणार? जी चांडळ कुळामध्ये जन्माला आली, कुरूप आहे, काळी कुट्ट आहे आणि त्यात अजून कुष्ठरोग झालाय, तिच्यावर कोणी विवाह केला नाही। तशीच भीक मागत लोकांचं उष्ट खात जगू लागली। आयुष्य संपत आलं, म्हातारपण आलं आणि तिला अशी बातमी कळाली की गोकर्ण क्षेत्रामध्ये शिवरात्रीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरणार आहे आणि लोक त्या यात्रेमध्ये भगवान महादेवाचं, महाबळेश्वराचं दर्शन घेण्याकरता येतील। म्हणून भिकारांच्या समूहामध्ये
ते हळूहळू चालत चालत त्या महाबळेश्वर क्षेत्री महाबळेश्वर भगवान परमात्म्याच्या मंदिराच्या समोर बसली भीक मागण्याकरता. दिवस होता शिवरात्रीचा. तिला दिवसभर खायला काहीच भीक मिळाली नाही. उपवास होता, कोण टाकून तिला खाण्याकरता. त्यामुळे तिला उपवास घडला दिवसभर. आणि संध्याकाळच्या वेळेला भाविक लोक पूजा करण्याकरता जात असताना एका भाविकाने तिच्या पात्रामध्ये भांड्यामध्ये बेलाचं पान टाकलं. तिने चाचपून पाहिलं की खाण्याकरता काहीतरी पदार्थ असेल. जन्मांध होती, तिला दिसत नव्हतं. मग खाण्याकरता आपलं काहीतरी मिळालं. आनंदाने तिने जेव्हा ते चाचून पाहिलं तर खाण्याकरता काही नव्हतं. एक पाला दिस लागला त्याला. खाण्याकरता काही नाही. कचरा टाकला माझ्या ताटामध्ये, तो घेतला आणि असा दूर फेकून दिला. पण योगायोग असा, जिथे तो बेलाचं पान तिने टाकलं त्याच ठिकाणी गुप्त रूपाने जागृत शिवलिंग होतं. त्या जागृत शिवलिंगावर ते बेलाचं पान पडलं. अनायासे तिच्याकडून शिवरात्रीची शिवपूजा घडली. दिवसभर उपवास घडला. रात्रभर तिने काही खायला मिळालं नाही. आणि तिच्याकडून अनायासे भगवान महादेवाची पूजा सुद्धा घडली. आणि पहाटे पहाटे जेव्हा ती जाऊ लागली आपल्या गावाकडे, चालता चालता जोरात चक्कर आली, पडली आणि पडल्याबरोबर प्राणांत झाला. तिने अनेक प्रकारे दुराचरण केल्यामुळे यमदूत घेण्याकरता आले. यमदूतांनी पाश लावलाच तेवढ्यात भगवान महादेवाचे शिवदूत त्या ठिकाणी आले. यमदूतांना पळून लावलं आणि शिवदूतांनी तिला शिवलोकामध्ये नेलं. भगवान महाबळेश्वराचं अनायासे पूजन घडलं, अनायासे उपवास घडला. तरी सुद्धा त्या चांडाळ कुळामध्ये जन्माला आलेल्या स्त्रीचा भगवान शिवपदाला प्राप्त होईल अशा प्रकारे उद्धार झाला आणि ती शिवपदाची प्राप्ती झाली. भगवान महाबळेश्वर अत्यंत साधं गृह दैवत आहे. अहो, जो न कळत सेवा करतो, न कळत ज्याच्याकडून पूजा घडते, त्याचा जर उद्धार होतो, तर जो जाणून बुजून भगवान महाबळेश्वराची पूजा करणार तर त्याचा उद्धार होणार का, ही शंका घ्यायची गरजच नाही. यानंतर 12 ज्योतिर्लिंगाची कथा येते. पण त्याआधी भगवान महादेवाने एक सुंदर अशा प्रकारे स्त्री पुरुषाच्या ऐक्यामध्ये अवतार धारण केला. काय झालं, एकदा भगवान विष्णूने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. म्हणून ब्रह्मदेव सृष्टीचा विस्तार करण्याकरता तपश्चर्या करू लागले. केवळ संकल्पाने कुठपर्यंत आपण सृष्टी निर्माण करायची, म्हणून मैथून सृष्टी निर्माण करता यावी याकरता भगवान महादेवाची ती उपासना करू लागले. आणि उपासना करता करता भगवान महादेवाने ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये असणारा सृष्टी उत्पत्तीचा संकल्प जाणून भगवान महादेवाने अर्धनारी नटेश्वर या रूपामध्ये अवतार धारण केला. या अवताराची झाकी आपण पाहणार आहोत. एकदा मोठ्याने त्यांचा जय जयकार करायचा आहे. अर्धनारी नटेश्वर भगवान की. अर्धनारी नटेश्वर भगवान या ठिकाणी येतील तोपर्यंत भजन करूया.
तिथं संकल्प ध्यानात घेऊन भगवान परमात्म्याने शिव आणि शक्ती या दोघांचं ऐक्य घेऊन अर्धनारी नटेश्वर रूपामध्ये भगवान परमात्मा ब्रह्मदेवावर प्रसन्न झाले आणि सृष्टी उत्पत्ती करण्याकरता त्यांना पुढे प्रेरणा दिली। भगवान अर्धनारी नटेश्वराचं दर्शन करत आपण भगवंताचं गोड असं नामचिंतन करूया। उभा राहा सर्वांनी।
घागर गैरे काटा एवढी घागर काढी बेटा वाजणारे गाय मना मानव नाचणारे वचन मानवलो वाजणारे गाय मना मानव नाचणारे अरे वचन मापवली बडी भारी रे गाय मना मानव नाचणारे
रे